हाय, सारिकाज रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे पावसाळ्यामध्ये सगळ्यांना आवडणारा पदार्थ, तो म्हणजे कोथिंबीर वडी। तर आपण नेहमी खातो, तर आज आपण बनवलेली आहे बटाटा कोथिंबीर वडी। खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी छान टेस्टी बटाटा कोथिंबीर वडी आपण बनवणार आहोत। अगदी सोप्या साध्या पद्धतीने, जसं की आपण पीठ मळतो त्यावेळेस आपला हात चिकट होतो, तो पद्धत न वापरता एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बटाटा कोथिंबीर वडी बनवायची आहे। खाण्यासाठी खुसखुशीत कुरकुरीत अशी। चला तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही क्लिक करा। मस्त असा पाऊस पडतोय आणि मी छान अशा वड्या थापून तळून घेणार आहे खाण्यासाठी। तुम्ही पण ही रेसिपी पहा आणि पटकन अशा पद्धतीच्या वड्या करा। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। चला, कोथिंबीर वडी म्हटलं तर सगळ्यात पहिली आपण कोथिंबीर घेणार आहोत। मी एक गड्डी कोथिंबीर घेतलेली आहे। गड्डी छोटी होती त्याच्यामुळे मी पूर्ण गड्डीची कोथिंबीर वडी बनवणार आहे। हे बघा, मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली कोथिंबीर आहे आणि छोटीशी कट करून घ्यायची। तुम्हाला जर कट करायची नसेल तर तुम्ही मिक्सर मधून थोडीशी फिरवून घ्या, तेही एकदम छान बारीक होते। बघा, ही कोथिंबीर छान अशी कट करून घ्यायची आणि नंतर धुवायची आहे। हे पहा, माझी सर्व कोथिंबीर बारीक करून झाली आणि मी एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर स्वच्छ धुवून नितळत ठेवणार आहे। चला तर आता आपला जो पदार्थ आहे तो म्हणजे बटाट्याची छान अशी साल काढून घ्यायची आणि बटाटा खिसून घ्यायचा आहे। नंतर मी याची पूर्ण साल काढून घेते। चला तर बटाट्याची पूर्ण साल आता मी काढून घेतलेली आहे। बघा, ही आपली अद्रक खिसायची छोटी खिसणी असते, त्या खिसणीने हा बटाटा खिसून घ्यायचा आहे। बघा, म्हणजे खूप नाजूक असा बटाटा खिसला जातो आणि वडीमध्ये छान अशी चव पण लागते। चला तर मी पूर्ण बटाटा खिसून घेते। बटाटा पूर्ण खिसून झालेला आहे। एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बटाट्याचा खिस टाकायचा आहे, म्हणजे जसं की आपलं बाकीचं मिश्रण तयार होईपर्यंत त्याचा कलर जसाचा तसा राहतो। कारण बटाटा जर असा ठेवला तर तो थोडासा काळसर कलरचा होतो, त्याच्यामुळे पाण्यात टाकून ठेवायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता ह्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे। बघा, त्याच्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं लसूण पाकळ्या टाकायच्यात। लसणाचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवायचं आहे। लसूण टाकून झाला की एक अर्धा इंच अद्रक टाकायचा आहे। त्याच्यानंतर 1 चम्मच जिरं, 1 चम्मच पांढरे तीळ, 7 ते 8 हिरवी मिरची आपल्या चवीनुसार कमी जास्ती करायची आहे। आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट ही टाकणार आहे। त्याच्यानंतर ओवा टाकलेला आहे अर्धा चम्मच। चला तर आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेऊया। थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे। आपलं मिश्रण ही वाटून होतंय तोपर्यंत मी एक बाउल घेतलेला आहे। आता आपल्याला बॅटर बनवायचं आहे आपल्या वड्यांसाठी। बघा, मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एका गड्डीसाठी। चला, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे। हळदीमुळे आपल्या वड्यांना जो आहे तो कलर खूप छान येतो। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। आता जे हे मिश्रण आहे ते थोडंसं पाणी घालून एकत्र करून घ्यायचंय। ह्याच्यासाठी किती पाणी लागतं ते मी तुम्हाला लास्टला सांगते। बघा, बॅटर पूर्ण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर अशा पद्धतीने बॅटर करून घेतले आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे मी 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आपली जी वडी आहे ती मस्त अशी टेस्टी बनते आणि जाळीदार पण बनते। चला तर हे मिश्रण पूर्ण असं आता एकत्र करून घ्यायचं आहे। ह्याला जे आहे ते 1 ग्लास पूर्ण पाणी लागलेलं आहे आपले पूर्ण बॅटर तयार होण्यासाठी। चला तर पूर्ण मी बॅटर तयार करून घेतलेला आहे, जसं की गाठी वगैरे अजिबात होऊ दिलेल्या नाहीत। आता एक
कढई घेतलेली आहे गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं 1 चम्मच तेल टाकायचे। तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे आणि 1 चिमूटभर हळद टाकलेली आहे। त्याच्यानंतर आपण जो मसाला केलेला आहे लसूण कोथिंबीरचा तो टाकून लसूण मिरचीचा तो टाकून घ्यायचा आहे। मसाला पण 1-2 मिनिटं छान असा भाजून घ्यायचा। मी मसाला तेलावरती 1-2 मिनिटं चांगला भाजून घेतलेला आहे। आता जी आपण चिरलेली कोथिंबीर होती ती कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची। कोथिंबीर टाकून झाली की जो खिसलेला बटाटा आहे तो मी पाण्यातून काढून घेतलेला आहे तो बटाटा मी ह्याच्यामध्ये टाकते। बघा एकदम नाजूक असा खिस झालेला आहे ह्या बटाट्याचा। तो टाकून पूर्ण मिश्रण 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। हा बघा मसाला परतलेला आहे आणि कोथिंबीर ते पण। आता जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर आपल्या ह्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे। बघा मी चला तर आता आपण हे बॅटर ह्याच्यामध्ये ओतून घेऊया। कोथिंबीर आणि बटाट्यामध्ये हे बॅटर पूर्ण ओतून घ्यायचे आणि एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण। आणि हे साधारण 5 ते 10 मिनिटं छान असं परतून घ्यायचे। बघा मी गॅसची फ्लेम फुल केलेली आहे आणि आपले कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे 1 चम्मच हे बॅटर पटकन घट्ट होतं। फक्त त्याला वाफेवरती शिजू द्यायचं आहे। चला तर तुम्हाला दाखवते बघा आपलं बॅटर कसं घट्ट होत आलेलं आहे। पण तरी पण आपलं आणखी साधारण 5 मिनिटं ह्याला शिजू द्यायचं आहे। मी पूर्ण व्हिडिओ दाखवलेला नाही, थोडा कट केलेला आहे कारण खूप लॉंग व्हिडिओ होता हा। चला तर ह्याला छान अशी वाफ बसावी म्हणून आपण एक ताट झाकून ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे। बघा छान अशी वाफ काढून घ्यायची। त्याला ह्याची वाफ बसते तोपर्यंत आपण एक ताट घेऊया आणि ताटावरती तेल टाकून सगळ्या ताटाला पसरून घेऊया म्हणजे आपली वड्या ज्या आहेत थापल्यानंतर खाली चिकटून बसणार नाहीत। चला तर 5 मिनिटं झालेत आपण मिश्रण खोलून पाहूया। बघा कलर वगैरे मस्त आलेला आहे आणि बॅटर पण आपलं तयार होत आलेलं आहे। आपलं बॅटर तयार झालेलं कसं ओळखायचं तर ज्यावेळेस आपल्या कढईपासून पूर्ण बॅटर वेगळं होतं त्यावेळेस समजून जायचं की आपलं बॅटर तयार झालेलं आहे। चला तर आणखी 1-2 मिनिटं हे बॅटर तयार होऊ देते। 2 मिनिटांनंतर बघा बॅटर छान असं आपलं तयार झालेलं आहे आणि साईडला जे आहे ते पण खरडून मी ह्याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे वडी कुरकुरीत अशी तयार होते। बघा पूर्ण जे आहे बॅटर ते कढईपासून वेगळं झालेलं आहे। तुम्हाला दाखवते छान असा गोळा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने बॅटर तयार झालं की समजायचं आपल्या वड्या खूप छान तयार होतात। चला तर मी आता ज्या ताटाला तेल लावलेलं आहे त्याच्यामध्ये वड्या थापून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे। चला तर आता आपण ह्याच्यामध्ये काढूया। बघा मी उलथण्यावरती पूर्ण बॅटर एका टायमिंगला काढून घेतलंय। एवढ्या पद्धतीत आपलं हे बॅटर घट्ट होऊ द्यायचं आहे। चला तर आता ह्याच्या आपण वड्या थापून घेऊया। हे पहा मी वड्या थापण्यासाठी सिलिकॉनच्या पॅच्युलाचा उपयोग केलेला आहे। जर तुमच्याकडे तो नसेल तर हाताला थोडंसं पाणी लावून ह्या वड्या थापून घ्या म्हणजेच एकसारख्या करून घ्यायच्या आहे। त्यावेळेस आपल्या वड्या खूप छान पडतात। चला तर आपल्या वड्या थापून झाल्यात। आता ह्याच्यावरती आपण पांढरे तीळ लावून घेणार आहोत। दिसताना ही वडी खूप छान दिसते आणि तळल्यानंतर तीळ ही खूप छान लागतात। थोड्याशा प्रमाणात तीळ लावून घ्यायचे आहेत कारण तीळ खूप पटकन भाजले जातात। तर जास्ती प्रमाणात लावले तर ते थोडेसे करपट लागतात, त्याच्यामुळे थोडेसे तीळ यूज करायचे आहेत ह्याच्यामध्ये। जर तुम्हाला दोन्ही साईडला तीळ लावून हवे असेल तर तुम्ही बॅटर टाकायच्या आधी ताटामध्ये खाली तीळ टाकून घ्या आणि तीळ लावून म्हणजे दोन्ही साईडला आपले तीळ चांगले चिकटले जातील। चला तर हे 1-10 मिनिटं बॅटर असंच ठेवून द्यायचं आहे आणि मग आपण वड्या पाडून घेणार आहोत।
चला तर बॅटर थंड होतंय तोपर्यंत मी एक साइडला तेलही गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि बघा एक 5 मिनिटं झाल्यात. आता आपण वड्याचं बॅटर बघून घेऊया. बघा खूप छान असं बॅटर तयार झालेलं आहे. मी एका पोळपुटावरती हे बॅटर काढून घेते. ताट अगदी उलट करायचंय आहे असंच. बघा छान असं वड्याचं बॅटर निघालेलं आहे आणि मी ह्यालाही दुसऱ्या साइडून अशाही पद्धतीने थोडेसे तीळ टाकून घेते. बघा मी तुम्हाला दाखवते आपलं बॅटर कसं तयार झालंय ते. पूर्ण मी हातावरती ह्याला उचलून घेणार आहे. ह्या पद्धतीचं आपलं बॅटर व्हायला हवं आहे. बघा मी हातावरती घेऊन पलटी मारलेली आहे आणि आता ह्याच्या वड्या कट करून घेणार आहे. एका चाकूच्या साहाय्याने आपल्याला हवे तेवढ्या साईज मध्ये ह्या वड्या कट करून घ्यायच्यात. शक्यतर थापताना पातळ थापायचं आहे म्हणजे वडी तळताना खूप पटकन तळलीही जाते आणि कुरकुरीतही बनते. बघा पूर्ण आपल्या वड्या कट करून झाल्यात. एवढ्या साईजची मी वडी कट केलेली आहे आणि तेलही गरम झालंय. मी आता तेलामध्ये ह्या वड्या सोडून घेते. बघा एक वडी सोडली, आणखी बाकीच्या 4-5 वड्या एकदम सोडून घेणार आहे. छान अशा कुरकुरीत तळून घ्यायच्यात. मीडियम गॅसवरती वड्या तळायच्या आहेत म्हणजे जेणेकरून आतला जो भाग आहे तो पूर्ण तळला जातो. बघा छान अशा वड्या लगेच तळल्या जातात कारण पातळ साईजच्या वड्या कट केलेल्या आहेत. तर पूर्ण वडी तळायला 1-2 मिनिटं लागतात. मी आता वड्या आलटी पलटी करून घेतलेल्या आहेत. एका 2 मिनिटांमध्ये आपल्या कुरकुरीत अशा वड्या तळून तयार होत आहेत. तर 2 मिनिटं झाल्यात. बघा आपल्या वड्या छान अशा तळून होत आहेत. छान कुरकुरीत अशी वडी तळून घ्यायची. आता आपल्या वड्या छान अशा तळलेल्या आहेत. कलर वगैरे खूप छान आलाय. बघा मी ताटामध्ये एका काढून घेते आणि बिलकुल ऑइली वडी होत नाही आपली. याच्यामध्ये कसलंही तेल राहत नाही. बघा कशी जाळी सुटलेली आहे आपल्या वडीला आणि कुरकुरीत लागते. चला तर मी अशा पद्धतीने सर्व वड्या तळून घेते. हे बघा वड्या छान तळून झालेल्या आहेत आणि पूर्ण क्रंची झाल्यात. आवाज थोडासा म्यूट झालेला आहे पण वड्या खूप छान अशा क्रंची झालेल्या आहेत. ह्याचा आवाज शॉर्ट व्हिडिओ मध्ये येईलच नंतर. बघा क्रंची अशी मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते. बघा आतमधून ही छान अशी जाळीदार आपली वडी तयार झालेली आहे. चला तर कोथिंबीर बटाट्याच्या वड्या आणि मस्त असा मसालेदार चहा आणि बाहेर पाऊस खायला एकदम टेस्टी अशी ही डिश आहे. चला तर तुम्ही जर माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही क्लिक करा म्हणजे छान अशी तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही छान असे माझे व्हिडिओ पाहून रेसिपीही बनवत राहाल. बघा मस्त असा कडकदार चहा आणि कोथिंबीर वडी माझी तर खाण्यासाठी तयार आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पहा आणि नक्की एकदा घरी ट्राय करा मस्त अशी कोथिंबीर वडी. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.